In the month of March 2019, find the days on which the date is multiple of 5. Date is multiple of 5 म्हणजे 5 च्या टेबल मध्ये येणाऱ्या व्हॅल्यूज. मल्टिपल ऑफ 5 मतलब रुको तो 5, 10, 15, 20, 25, 30 ये जो डेट्स है ये मल्टिपल ऑफ 5 है. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे असे नंबर जे 5 ने मल्टिप्लाय केल्यावर येतात. 5 1 जार, 5 2 जार, 5 3 जार, 5 4 जार, 5 5 जार, 5 6 जार. तो असे किती नंबर्स आहेत रे? हाँ, सो डेट्स मल्टिपल ऑफ 5 किती आहेत? 1 2 3 4 5 6 डेट्स. बरोबर आहे की नाही? समजलं का? सो इन द मंथ ऑफ मार्च 2019 find the days on which the date is multiple of 5. डेज विचारले त्यांनी. डेज फाइंड दी. आता कोणकोणते डेज येतात बघूयात ना आपण. हा मंडे येतोय बघा. काय येतोय? मंडे येतोय ना, इकडे बघ ना. ट्यूजडे येतोय, वेनसडे येतोय, फ्रायडे. थर्सडे येत नाहीये बघा. सॅटरडे येतोय का? येतोय. मग कोणकोणते डेज आहेत? मंडे, बोला, ट्यूजडे, वेनसडे, फ्रायडे, सॅटरडे. बरोबर आहे की नाही? सॅटरडे. संडे कुठे? संडे पण आहे की? हो, संडे पण आहे. म्हणजे फक्त एकच दिवस नव्हता त्याच्यामध्ये. कुठला? थर्सडे. कळलं का? सो एन ऑफ एस किती आला तुमचा? 6. समजला? नक्की सोपे क्वेश्चन आहे. फक्त सॅम्पल्स कसं त्याला शिकतोय आपण. फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ टू ओके. फॉर्म ए इकडे बघ ना राजू. रोड सेफ्टी कमिटी आपल्याला फॉर्म करायची आहे. ओके. ऑफ 2 दोघांची, 2 लोकांची कमिटी बनवायची आहे. आपल्याकडे 2 बॉईज आहेत, B1 B2 आणि गर्ल्स आहेत 2, G1 G2. बरोबर आहे की नाही? कमिटी किती लोकांची बनवायची? अरे बोल ना बाबू. 2. आपल्याकडे मुलं 2 आहेत आणि मुली 2 आहेत. आपल्याला दोघांचीच कमिटी बनवायची. तर किती प्रकारे आपण बनवू शकतो? बोला. कमिटी ऑफ 2 बॉयज. समजा आपण फक्त मुलंच घेतली कमिटीमध्ये, तर B1 B2 आहे. फक्त आपण मुलीच घेतल्या, G1 G2 आहेत. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल घेतली, म्हणजे एक बॉय घेतला एक, तर काय येईल सांगा मला? बोला बोला बोला. B1 G1 किंवा B1 G2. पहिला मुलगा घेतला आणि पहिली मुलगी घेतली. बरोबर. पहिला मुलगा, दुसरी मुलगी, किंवा दुसरा मुलगा, दुसरी मुलगी. कळलं ना मी काय सांगतोय ते? हवं तर तुम्ही एका सिक्वेन्स लिहायचा प्रयत्न करा, तुम्हाला पटकन लिहिता येईल. एवढं काय अवघड नाहीये. पहिला मुलगा, पहिली मुलगी, किंवा पहिला मुलगा, दुसरी मुलगी. आता दुसरा मुलगा घ्या. दुसरा मुलगा, बरोबर आहे की नाही? तर टोटल किती आपले पॉसिबल रिझल्ट आहेत? 6. 1 2 3 4 5 6. सगळ्यांना लिहिलं तुम्ही सेट मध्ये? किती आले एलिमेंट्स? n of 6 s is equal to 6. 5.1 झाला, 5.2 झाला. समजला का? एकदम सोपा टॉपिक होता. आतापर्यंत मला वाटत नाही का डोक्याला त्रास झाला तुमच्या? हो ना? थैंक्स फॉर वॉचिंग. अगर आपको वीडियो अच्छा लगा है, लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो. फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई-लर्निंग ऐप. फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन. थैंक यू.